आम्ही हे काऊ प्रॉडक्ट हे समजा हे लक्ष्मीचे पाय किंवा हे शिवाचं असं कोणाला तोरण लावायचं आहे आता समजा. हे सगळंच गाईच्या शेणापासून तयार होतं. ओके, हे सगळंच शेणापासून गणपती बघितलंच. हे सगळं पेंटिंग हा गणपती तर तुम्ही आपण तुम्हाला दाखवलेला आणलेला दिला होता तुम्हाला. हो, हा पेंटिंग, हे झाडं लावण्यासाठी ही कुंडी, हे शेणापासून बनवले असं वाटतं का बघा ना. हा गणपती. खूप सुंदर. कसं आहे तू बघते म्हणजे तू दाखव, तू सांग दिवे वगैरे काय दाखव. हे सगळ्याच वस्तू शेणापासून बनवलेल्या हा हा आता साम्राणी, कप, धूप हे सगळं करतोय. ओके, आणि याच्यातून रोजगार चांगला निर्माण झालाय खरा म्हणजे. सगळ्यात महत्त्वाचं तेच आहे. तुम्ही जे करताय त्याचं खरं जे मोठं तुमचं जे काम आहे ते हेच आहे की ग्रामीण भागात रोजगार. दिवा दाखव ना. अशा पद्धतीनं हा जो प्रयोग आहे ना तो खरं तर महाराष्ट्राच्या प्रत्येक ग्रामीण भागात अशा पद्धतीने व्हायला पाहिजे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये व्हायला पाहिजे. दिवाळीसाठी केलं होतं. ओके, स्वस्तिक आणि शुभ लाभ. शुभ लाभ पण होतं ना, ते नाहीये. अनुश्री तिकडे असेल हे पण हे होत नाही म्हणजे नुसती जर गौरी असेल म्हणजे शेणात असेल तर ते तुकडा पडतो. हो हो. ह्याच्यामध्ये तुम्ही काही मिक्स केलंय? याच्यात गवार गमची म्हणजे आपली गवार शेंगा खातो ना आपण, गवार शेंगा त्याची पावडर मिक्स असते. गवारीच्या शेंगाची पावडर ती चिकट असते अशी. गवारीची, त्याला गवार गम म्हणतात. गवार गम. ओके. हे आपण पेंटिंग केली या मुलीने. हा त्याच्यात आपण काय करणार आहे, फ्रेम तयार करणार. गिफ्ट द्यायचे असेल तुम्हाला, छान फ्रेम केली की द्या, फ्रेम द्या. लोकांना गाईचं थोडंसं महत्त्व वाढेल.